देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना, हरिजनासी भेटी न हो अंग संग तुटी, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। तुका म्हणे जिने भले संत संगष्टने, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। विठ्ठला सेवेकरता घेतलेला अभंग हा मागणीपर प्रकरणातील आहे। ऐका, अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भगवंता पुढे माझ्या मनात निर्माण झालेली जी वासना आहे ती वासना तुम्ही पूर्ण करावी अशी प्रार्थनापूर्वक मागणी करतात। देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना। ऐका, मागणी करणारे जगद्गुरु तुकोबर आहेत आणि ज्यांच्याकडे मागतायत ते अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीनाथ भगवान परमात्मा त्या ठिकाणी आहेत। ऐका, जगाचा जगदीश्वर आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत जो विटेर उभासणारा आमचा मालक आहे त्या मालकाकडे जगद्गुरु तुकोबरांनी मागणी करावी आणि त्या मालकानं ती मागणी पूर्ण करावी। पण नेमका प्रश्न असा असतो, जगद्गुरु तुकोबरांनी मागणी करावी एवढं पात्रता किंवा एवढी पात्रता जगद्गुरु तुकोबरांची होती का? मागणी करावी ही जगद्गुरु तुकोबरांची पात्रता नव्हती। उलट काही न मागता देवाला सुद्धा देण्याची पात्रता जर या जगाच्या पाठीवर कोणाची असेल तर ती जगद्गुरु तुकोबरांची आहे। तुम्ही जर संतांचा आणि देवाचा विचार केलात तर देवापेक्षा काकणभर का होईना संत श्रेष्ठ आहेत आणि बळीवंत आहेत। तुकोबराय स्वतः म्हणतात, तुका म्हणे आम्ही देवाहूनी बळी। तुकोबराय म्हणतात आम्ही देवापेक्षा बळीवंत आहोत। बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत। आम्ही आमच्याकडे काय तिही त्रिभुवनी, आम्ही वैभवाचे धनी। बाबा या त्रिभुवनाचे मालक आम्ही आहोत आणि या त्रिभुवनाची सत्ता आमच्या हातात आहे। कारण हाताला गाव डाब आमचा माय बाप देव। आमचा माय बाप म्हणजे भगवान परमात्मा आहे, म्हणून आमच्या एवढं सामर्थ्य जगाच्या पाठीवर कोणी नाही। तसं बघायला गेलं तर आमची ही जी भूमी आहे ही संतांचीच भूमी आहे। महाराष्ट्र भूमी कोणाची भूमी आहे? पटकन बोलत चला, कोणाची आहे? संतांची आहे। जर तुम्ही उत्तराखंडला गेले तर मोठमोठ्या पाट्या दिसतात, देवभूमी में आपका हार्दिक स्वागत आहे। तसं आता शासनाला आमचं सांगणं आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक त्या ठिकाणी बॉन्डीवर आता आपण पाठी ठोकली पाहिजे की संत भूमी में आपका हार्दिक स्वागत आहे। का परप्रांती येऊन महाराष्ट्रात येऊन जर तुम्हाला कोणी विचारत असेल सांगा महाराष्ट्रात काय पिकतंय, महाराष्ट्रात काय पिकतंय हे नंतर सांगा, महाराष्ट्रामध्ये वैष्णवांचं उभं पीक येतंय आधी हे सांगा। विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। महाराष्ट्रातली भूमी म्हणजे महाराष्ट्रातली पृथ्वी आमच्या करता पृथ्वी नाही। ऐका, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती करता पृथ्वी म्हणजे नामदेव महाराज आहेत। महाराष्ट्रातल्या लोकांकरता पाणी पाणी नाही, पाणी नादबाबा आहे। महाराष्ट्रातल्या लोकांकरता वारा वारा नाही, वारा रामदास स्वामी आहेत। महाराष्ट्रातल्या लोकांकरता अग्नी अग्नी नाही, अग्नी माऊली ज्ञानोबा आहेत। आणि महाराष्ट्रातल्या लोकांकरता आकाश आकाश नाही, आकाश जगद्गुरु तुकोबर आहेत। माझ्याकडे पुरावा आहे, पुरावा असेल तर पुरावा, नाही तर बोवा पण पुरावा। येतंय लक्षात? पुराव्यानिशी बोललं पाहिजे। माझ्याकडे पुरावा आहे, पृथ्वी नामदेव महाराज आहेत। कारण नामदेव महाराज स्वतः म्हणतात नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे। पृथ्वी कोण आहे? नामदेव महाराज आहे। चला, नादबाबा आमच्या करता पाणी आहे, जल समाधी नादबाबांची। आमच्या करता महाराष्ट्रातल्या लोकांकरता पाणी म्हणजे कोण असेल तर नादबाबा आहेत। वायू समाधी रामदास स्वामींची आहे, आमच्या करता वायू जर कोण असेल तर रामदास स्वामी आहेत। अग्नी म्हणजे माऊली ज्ञानोबा आहेत। माऊली ज्ञानोबांनी सेफ झोन मध्ये खेळताना अग्नी स्वतः करता ठेवून घेतलेला आहे की पुन्हा कधीतरी
माझ्या श्रीगुरूंची मांडे खाण्याची इच्छा झाली तर पुन्हा ती पाठ लालबुंद करायची आणि मांडे भाजून श्रीगुरूंना खाऊ घालायचं. याच्याकरता माऊली ज्ञानोबरायांनी अग्नी स्वतः करता ठेवून घेतलेला आहे. आमच्याकरता अग्नी म्हणजे माऊली ज्ञानोबा आहेत. आणि ऐका, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगणं, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांकरता आकाश आकाश नाही तर आकाश आमच्या करता कोण अनुरेनु या ठोकडा तुका कसा ये भडा, तुका कसा ये भडा, तुका कसा ये भडा. अनुरेनु या ठोकडा तुका कसा ये भडा, तुका कसा ये भडा. ठोकडा तुका आकाशा एवढा. आमच्या करता आकाश म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहेत. म्हणून बघा, वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला असं म्हणता येणार नाही की मी अनाथ आहे म्हणून. महाराष्ट्रात एखाद व्यक्ती येऊन जर असं म्हणत असेल, बाबा मी अनाथ आहे, मला आई नाही, मला बाबा नाही, मला परिवार नाही. मी म्हणतो, आपल्या सोमठाणा गावातील एखादा व्यक्ती येऊन जर म्हणत असेल की मला आई नाही, त्याला सांगणं एवढंच आहे, सोमठाणावरनं सुटावं आणि आळंदी गाठावं. कारण आळंदीला या जगाची माय म्हणजे माऊली ज्ञानोबा आहे. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदित से. अरे बाबा, ज्याला आई नाही त्यानं आळंदीला जावं, ज्याला काका नाही त्यानं सासवडला जावं, ज्याला दादा नाही त्यानं आमच्या त्र्यंबकला यावं. आणि ऐका, ज्याला बहीण नाही ना त्यानं इथून सुटावं आणि मेहून मुक्ताई गाठावं. आम्ही भाग्यवान आहोत की महाराष्ट्रातल्या लोकांना एवढी पॉवरफुल बहीण भेटली जेवढी जगाच्या पाठीवर कुठल्याही राष्ट्राला भेटली नाही. आणि म्हणून सोमनाथ महाराज, मला असं वाटतं, महाराष्ट्रातल्या लोकांना एवढी पॉवरफुल बहीण भेटली म्हणून शासनाला ती सुद्धा लाडकी वाटली. आलं का तुमच्याकडे लाडकी बहीण? आलं का? हो का? कारण एवढी पॉवरफुल बहीण महाराष्ट्राच्या पाठीवर कुठल्याही राष्ट्राला भेटली नाही. म्हणून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि सांगू, आमच्या महाराष्ट्रातल्या संतांचं सर्वात मोठं जर वैभव कुठलं असेल तर आमच्या वारकरी संप्रदायातल्या संतांचं वैभव म्हणजे आमच्या संतांजवळ निकटता आहे. तुम्ही बघा, महाराष्ट्रामध्ये येऊन जर संतांच्या चरित्राचा जर तुम्ही विचार केला तर आमच्या महाराष्ट्रामध्ये कोणी कपडे शिवता शिवता संत झालाय, आमच्या महाराष्ट्रामध्ये कोणी फुलं विकता विकता संत झालाय, आमच्या महाराष्ट्रामध्ये कोणी मोची काम करता करता म्हणजे जोडा चपला शिवता शिवता संत झालेला आहे. आणि या संतांनी फक्त स्वतः संत झाले नाही तर आपल्या जवळ येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संत पदापर्यंत पोहोचवलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. ही आमची महाराष्ट्र भूमी आहे. मग का हो, हा जो महाराष्ट्र आहे तो कुठल्या देशात आहे? आपण कुठल्या देशात राहतो? हा, आपण कुठल्या देशात राहतो? आई, बरीच लोक कीर्तनात बसलेले हुशार राहतात. त्यांना विचारलं ना, सांगा तुम्ही कोणत्या देशात राहतात? त्यांना बोलायचं नसतं, पण नाही बोलले तर बोवा बोलेल. मग ते मनातले म्हणत. आपण विचारलं ना कुठल्या देशात राहतात, लगेच ते म्हणत. आवाज त्यांच्यापर्यंत बी येत नाही बरं, पण बोलण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्याला मुख दिलेलं आहे ना, मग त्या मुखानं बोलत चला. कुठल्या देशात राहतो आपण? भारतात राहतो. भारत काय हो? एकानं मला विचारलं, गुरुजी भारत म्हणजे काय? मी जाता जाता त्याला उत्तर दिलं, भारत म्हणजे काय ऐका. चीन जगाचं शस्त्रघर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, ब्रिटन जगाचं सिंहासन आहे, जपान जगाचं आयुर्वेद धाम आहे. जपानी लोकांचा आयुर्वेदात 1 नंबर आहे. आणि म्हणून जपानी लोक जास्त जगतात आणि चांगले जगतात. जपानी लोक जास्त जगतात आणि चांगले जगतात कारण त्यांचा आयुर्वेदात 1 नंबर आहे. बाबा, माझं असं वैयक्तिक मत आहे, जपानी लोक जसं जास्त जगतात आणि चांगले जगतात तसं जपानी पण मनुष्य जास्त जगतो, नाही का? म्हणून माणसानं मधून मधून तरी जप करत राहिला पाहिजे. तुम्ही भगवंताला जपा की तो भगवान परमात्मा तुम्हाला जपल्याशिवाय राहणार नाही. ऐका, चीन जगाचं शस्त्रघर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, ब्रिटन जगाचं सिंहासन आहे, जपान जगाचं आयुर्वेद धाम आहे. आणि कोणी जर विचारत असेल ना, सांगा तुमचा भारत काय आहे? भारत हे जगाचं देवघर आहे, देवघर. या भारतात जेवढे देव झाले जगाच्या पाठीवर एवढे देव कुठेच झाले नाही.
आणि त्यातील एक प्रामुख्याने एक मुख्य देवता म्हणजे अखिल कोट ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र प्रभू यांचा जन्मोत्सव आता आपण साजराच केला. त्या महापर्वणीवर चालत असलेला आपला हा सप्ताह आहे. भगवान श्री परमात्मा अनंत रूपानं या ठिकाणी या भूलोकामध्ये प्रकट झालेले आहेत. या श्रीमद भागवतामध्ये भगवान परमात्म्याचे 24 अवतार सांगितलेले आहेत. सांगू का तुम्हाला? मोज चला पटकन. अय पोरांनो, इकडे माझ्याकडे बघा. शाळेत जाताना बोला ना शाळेत जाताना मग मी बोलतो आता तुम्ही मोजत चला, नाही का? त्यांनाही काम दिलं पाहिजे, नाही तर ते उठून जातील थोड्या वेळानं. कारण आता पद्धत आहे महाराज, मोबाईल आलाय, 30 सेकंदाची रील असते ती. किती? 30 सेकंदात त्यांना बदलण्याची सवय आहे. इथे 1 तासापासून बसून ठेवलं तर ते बोर होऊन निघून जाईल. म्हणून त्यांनाही काहीतरी काम आपण दिलं पाहिजे. मोजत चला. शाळेत जाताना पटपट मोजा. मी सांगतो 24 अवतार कुठले मोजा पटकन. मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध कलंकी सुयज्ञ कपिल दत्त धन्वंतरी सनक सनातन सनंदन सनत कुमार वेणपुत्र हैगिरी ऋषभ नर नारायण. किती झाले? बस तुलाच जावई करणार टिकावाला. एक नंबर. त्याला माहिती आहे बोवा 24च पाठ करून येले शायनिंग आणण्यासाठी आणि तेवढंच सांगणार म्हणून ते 24 म्हणलं. पण मी बी आतल्या गाठीतला, मी बी 23च सांगितले. 24वा अवतार म्हणजे हंस अवतार. 24 अवतार भगवान परमात्म्याचे. त्यात आपण काल्याच्या कीर्तनात नेहमी ऐकतो प्रामुख्याने 10 अवतार भगवान परमात्म्याचे मुख्य आहेत. गर्ग संहितेमध्ये 6 प्रकार आहेत. अंश अवतार, अंश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार. आणि परिपूर्णतम अवतार म्हणजे कृष्ण आणि राम. राम आणि कृष्ण हे परिपूर्णतम अवतार आहेत. त्याच्यातला एक अवतार म्हणजे भगवान श्री रामचंद्र प्रभू. ऐका, जगाच्या पाठीवर देवाचे अनेक अवतार आहेत, पण सर्वात सुंदर दिसणारी जर देवता कुठली असेल तर काही मंडळी इथून सुटली आणि नाथबाबांकडे निघाली. नाथबाबांना विचारलं, बाबा भगवंताचे अनंत अवतार आहेत, तुमच्याकडे या सप्त्यात काकडा होतो का? काकडा बोला ना. हो नाही काही होतो ना? काकडा होतो ना? बरं आहे. काल मी असंच विचारलं काकडा होतो का? ते म्हणे बाबा आम्हाला आकडा माहितीये. काकडा माहिती? ओ काकडा वेगळा रे, आकडा वेगळा. काकडा भजनामध्ये जो आनंद आहे तो बाकी अन्यत्र कुठल्याही ठिकाणी नाही. आणि त्या काकडा भजनात गोड गोड अशी प्रमाण आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, देखिला म्या त्यासी बापर कुमा देव कोण बांधली कैसी, अवताराच्या राशी तो हा उभाविते बरी. भगवंताचे अनंत अवतार आहे. काही मंडळी निघाली नाथबाबाकडे गेली. बाबांना विचारलं, बाबा भगवंताचे अनंत अवतार आहेत, नाथबाबा तुम्ही सांगा या भगवंताच्या अनंत अवतारापैकी तुम्हाला किती अवतार आवडतात? नाथबाबा म्हणले, बाबा या भगवंताच्या अनंत अवतारापैकी मला फक्त 3 अवतार आवडतात. किती? बाबा सांगा ना ते 3 अवतार कुठले आहेत? मग मात्र बाबांनी बोलायला सुरुवात केली. ऐका, पहिला अवतार सांगतो. बाबांनी मग अभंगाची रचनाच केली. सुंदर ते ध्यान मांडीवर घेवोनी, कौशल्या जननी गीती गाय. कुठला अवतार? वा वा वा. कुठला अवतार? राम अवतार. बरं बाबा दुसरा कुठला अवतार तुम्हाला आवडतो? मग बाबांनी बोलायला सुरुवात केली. सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी, गोपाळ गौडानी खेळताती. कुठला अवतार? कृष्ण अवतार. बाबा तिसरा अवतार कुठला आवडतो? म्हणले मग ऐका. सुंदर ते ध्यान बेवरेच्या दडी. कळतंय ना? पुंडलिका पाठी. ओ आला 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 डाउनलोड झालंय. हे 3 अवतार मला आवडतात. बाबा हे 3 अवतार किती आवडतात? मग नाथबाबा म्हणतात, सुंदर ते ध्यान एका जनार्दनी, जनिवनी मनी भरलासे, सुंदर ते ध्यान नंदाच्या अंगणी, गोपाळ गौडणी खेळताती. आणि या 3 अवतारापैकी एक अवतार म्हणजे रामचंद्र प्रभू आहेत. आणि त्या रामचंद्र प्रभूंच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं या महापर्वणीवर चालत असलेला आपला हा सप्ताह. म्हणून एक आमचा देश म्हणजे भगवान देवभूमी आहे आणि आमचा महाराष्ट्र म्हणजे संत भूमी आहे, हे विसरून चालणार नाही. विठ्ठल काय फरक काय संतांमध्ये आणि देवामध्ये? देवाकडे गेलात तर देव मारतो, पण संतांकडे गेलात तर संत तारतात. देव मारतो आणि संत तारतात, हा सर्वात मोठा फरक आहे. आणि प्रामुख्यानं वारकरी संप्रदायातले संत पंचायतांमधील एक संत म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहेत. जगद्गुरु तुकोबारांनी रात्रंदिवस आमचा विषय फक्त एकच आहे, विषय येतो त्यांचा
झाला नारायण नावडे जन धन माता रात्रंदिवस फक्त पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. शास्त्रकारांना 4 वर्ग सांगितलेत बाबा. पहिला वर्ग आहे जो स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. दुसरा वर्ग आहे जो फक्त स्वार्थ साधतो परार्थ मात्र साधत नाही. तिसरा वर्ग आहे जो स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. आणि चौथा वर्ग आहे जो केवळ आणि केवळ फक्त परार्थ साधतो. पहिला वर्ग कुठला? स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. सांगू, सध्या शोकांतिका आहे. आमचा परमार्थ म्हणजे हेव्या दाव्याचा परमार्थ आहे. कसा? ते टाळ घेऊन रामभाऊ उभं राहिलं का? मग शांभूच्या बाईनं शांभूला म्हणा का हो, ते आपले बाजूचे शेजारी रोज चांगले कपडे घालून टाळ घेऊन उभे राहतात सप्त्यात, तुम्हाला काय लाज वाटते का? जावा उद्यापासून. रामभाऊ उभा राहतो म्हणून शांभू सुद्धा टाळ घेऊन उभा राहतो. आता इथं बसलेल्या जर श्रोत्यांना विचारा, सांगा तुम्ही कीर्तनाला का आलेत? 25% श्रोते असे आहेत गुरुजी जे म्हणतील शेजारची सखूबाई आली ना म्हणून मी पण आली. म्हणजे आता चाललेला फक्त काय? हेवा. आम्हाला मनुष्य जन्म मिळाला पण आम्हाला स्वार्थही साधता आला नाही, परार्थही साधता आला. आता हिवे दाव्याची कामं सुरू झाली. एक जणाचं पोट दुखायला लागलं, ते पटकन डॉक्टरकडे पळत गेलं. डॉक्टर साहेब पोट दुखतंय. डॉक्टरने विचारलं कधीपासून दुखतंय? म्हणे समोरच्यानं बंगला बांधला तेव्हापासून दुखतंय. मग आता हे बरे कधी होईल? ज्यावेळेस याचा डबल बंगला होईल तेव्हा याचं पोट बरं होईल. म्हणजे आता आमचा परमार्थ हा फक्त हेव्या पोटी चाललेला आहे. माऊली ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो वारकरी असतात, पण त्याच्यातले 25 ते 30% वारकरी असे आहेत गावातली 100 लोक निघालीत म्हणून आपणही निघावं म्हणून वारी करता निघतात. म्हणजे हा चाललेला फक्त हेवा आहे. आणि याच्याने काय होतंय? तो परमार्थ करतो म्हणून मी करतो, ते वारीला जातात म्हणून मी वारीला जातो, ते संतांचं नामस्मरण देवाची पूजा करतात म्हणून मी देवाची पूजा करतो. आणि असंच गावामध्ये 2 जण होते, रामभाऊ आणि शांभू. रामभाऊ भाविक होते पण शांभू फक्त त्यांचा हेवा करायचा. ते जसं करेल तसं शांभूनं करायचं. रामभाऊ सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर आजचा वार कुठला आहे? वार मंगळवार. आणि मंगळवार सकाळ झाली आणि रामभाऊ उठले आणि मंगळवारी कोणाची भक्ती करायची म्हणून रामभाऊ उठले हनुमंतरायांच्या मंदिरात गेले. ऐका, शोकांतिका ही बाबा की आम्ही आता आमचे देव दिवसावर वाटून घेतलेत. आणि दुसरी शोकांतिका, आम्ही आमचे देव डिपार्टमेंटवर वाटून घेतलेत. कशावर वाटून घेतलेत? बोला कशावर? डिपार्टमेंटवर. आता बघा, तुम्ही लहान पोरांना विचारा, सांगा बरं, तुम्हाला जर शाळेत बुद्धी पाहिजे असेल, 1 नंबर आला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर कुठल्या देवीची उपासना करायला पाहिजे? आपण पटकन म्हणतो सरस्वती मातेची, बरोबर आहे ना? बरं, शक्ती पाहिजे असेल तर कोणाची उपासना केली पाहिजे? हनुमंतरायाची, बरोबर आहे. आणि पैसा पाहिजे असेल तर कोणाची उपासना केली पाहिजे? कोणाची? लक्ष्मीची. तुला कोणी सांगितलं? खरं सांग, कोणी सांगितलं? हे घरच्यांनी सांगितलं. आम्ही डिपार्टमेंट वाटून दिले. पण सांगू, आमचे देव एवढे दुबळे नाहीत हो. आमच्या कुठल्याही देवाकडे जा आणि कुठल्याही देवाकडे तुम्ही बुद्धी मागा, शक्ती मागा, संपत्ती मागा, तो आमचा देव दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुमचा भाव चांगला पाहिजे. विठ्ठल पण शोकांतिका आम्ही आमचे देव दिवसावर वाटून घेतले. मंगळवार झाला, सकाळी हनुमंतरायाच्या मंदिरात जाऊन तो बसला. हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार. जाऊन बसला, भगवंताचं नामस्मरण करू लागला. तेवढ्या शांभूनं पाहिलं, म्हणे रामभाऊ गेला, आपण बी गेलं पाहिजे. हे बी गेलं त्याच्या मागं. आता रामभाऊनं पाहिलं शांभूवाला आपल्यामुळं का होईना परमार्थ करतोय, चांगली गोष्ट आहे. रामभाऊ अर्धा तास बसला, शांभू सुद्धा अर्धा तास बसला. 1 तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले. दिवस गेला व दिवस मावळला. आणि दिवस मावळला. ह्या दोघांचं चाललं असं आहे, रामभाऊला वाटायचं शांभू उठल आणि शांभूला वाटायचं रामभाऊ उठल, पण दोघं उठना. दिवस मावळला. शेवटी हनुमंतरायांना प्रश्न पडला. हनुमंतराय आपल्या जागेवरनं निघालेत आणि कैलासावरनं निघून त्या ठिकाणी त्या मृत्यू लोकांमध्ये त्या मंदिरात आलेत. आणि रामरोही काय पाहिजे तुम्हाला मागा. रामभाऊकडे गेले तर रामभाऊ म्हणू लागला, म्हणले देवा तुझ्या आशीर्वादानं माझ्याकडे सर्व काही आहे, मला काहीच नको, कारण तुला पाहिलं झाले समाधान तुमचे देखील चरण. देवा मला काही नकोय, पण ऐक देवा, माझा हेवा करत करत हा शांभू सकाळपासून बिना खाण्यापिण्याचा इथं बसलेला आहे. देवा द्यायचंच असेल ना तर तेवढं त्याला दे देवा. एवढं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा पुन्हा शांभूकडे गेले. शांभूला म्हणले, शांभू माग, तुला काय मागायचं? शांभू म्हणू लागला, म्हणले देवा त्या रामभाऊनं मागितलं का? म्हणले नाही.
मग आता शांभूनं विचार केला, म्हणे समजा जर आपण मागितलं आणि नंतर देव रामभाऊकडे गेला आणि रामभाऊनं म्हटलं त्याच्या दुप्पट मला द्या, तर मग आपली बाजू खालची पडायची ना. म्हणे देवा नाही. आणि खोटी माणसं खोटं सुद्धा लय एटीत बोलतात महाराज. शांभू म्हणे देवा खरं सांगू का, माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो म्हणे, मला तुझी प्राप्ती कधीच झाली नसती. ही झाली त्याच्या मागचं कारण कोण आहे? बोला बोला, कोण आहे? रामभाऊ आहे. देवा पहिला मागण्याचा जर अधिकार कोणाचा असेल तर तो रामभाऊचा आहे. देवा रामभाऊला पहिले द्या. देवालाही पटलं. देव पुन्हा रामभाऊकडे आले. रामभाऊला म्हणले, देव म्हणले, रामभाऊ म्हणू लागला, म्हणले देवा ते मागण्याच्या भानगडीत वारकरी आणि साधू संत मंडळी साधक मंडळी कधी पळत नाही. देवा मला काही नको आहे. इकडे रामभाऊ मागत नाही, शांभाऊ मागत नाही. शेवटी वैतागले. कोण? हनुमंतराय. आणि आवाज वळवून हनुमंतराय बोलू लागले, अहो मागता की निघू, बरीच माझी जी साधक मंडळी आहे ती वेटिंगवर आहे. मागायचं का तुम्हाला की जाऊ इथून? मग असं म्हटल्यानंतर आता रामभाऊ म्हणे, बरीच दिवस झाले हे फक्त हिवे हिवर चाललेले, आता कुठेतरी आपण थांबलं पाहिजे. रामभाऊनं पटकन हनुमंतरायांना सांगितलं, म्हणले देवा जायचं असेल तर एक काम कर. म्हणले काय? एक हात, एक पाय, एक डोळा, एक कान कायमचं जाऊ दे म्हणले. देव म्हणले मला काय घेणं नाही, तू मागतोय तुला देतोय. भगवान परमात्म्यांनी तथास्तु म्हटलं. ये इकडनं निघाले आणि मग शांभूकडे आले. मग शांभूला म्हटले माग, आता तुला काय मागायचंय? शांभूनं पुढचा मागचा विचार न करता सोमनाथ महाराज एवढंच म्हटलं, म्हणे रामभाऊने काय मागितलं? म्हणे मागितलं, म्हणे देवा त्यांनी जे मागितलं ना त्याच्या दुपटीनं मला द्या. कळतंय का तुम्हाला? म्हणजे आम्हाला स्वार्थही साधता येत नाही आणि परार्थही साधता येत नाही. तो सर्वसाधारण वर्ग आहे. चला दुसरा वर्ग आहे जो फक्त स्वार्थ साधतो. कोण? तुमची दाढी पेटली तरी चालेल पण तेवढी माझी बीडी पेटवू दे बुवा. कळतंय ना तुम्हाला? म्हणजे दाढी जळाली तरी चालेल, माझी बीडी पेटली पाहिजे. हा स्वार्थी वर्ग आहे. तिसरा वर्ग आहे जो स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबराय गंगेला उपमा देतात. गंगा मैया कोण आहे? स्वार्थही साधते आणि परार्थही साधते. तिचा स्वार्थ आहे, निघाली तिथून आपल्या पतिदेवाकडे म्हणजे समुद्राला भेटण्याकरता निघालेली आहे. समुद्रासोबत आपल्या पतीसोबत एकरूप व्हायचा हा तिचा स्वार्थ आहे. पण पतिदेवाकडे जात असताना रस्त्याने अनेक त्या ठिकाणी भक्त भाविकांना स्नान घडवून आणि त्यांच्या आयुष्यातलं पाप नष्ट करून आपल्या पतिदेवापर्यंत पोहोचते. म्हणजे स्वार्थही घडतोय आणि परार्थही घडतोय. पण ऐका, चौथा वर्ग असा आहे जो केवळ आणि केवळ स्वार्थ नाही तर परार्थ साधतो आणि तो वर्ग म्हणजे संतांचा आहे. संतांनी या जगाच्या कल्याणाकरता आणि या जगाच्या संसाराकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली. संसाराच्या नावे घालून या स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून हे जग सुखी कसं होईल या जगाच्या पाठीवर विचार करणारे एक मात्र संत आहेत. आणि मग त्या संतांनी आपला संसार आपला प्रपंच बाजूला ठेवून एक भगवंतासोबत एकनिष्ठ होऊन फक्त या समाजाचं कल्याण कसं होईल तोच विचार करा. जगाच्या कल्याणा संतांच्या देह कर्तव्य परउपकार. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कर्तव्य परउपकार, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकार. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. संत वैकुंठावरनं उपकार करण्याकरता येतात आणि त्यातील एक संत म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुकोबराय रात्री दिवस भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं आणि या जगाचा उद्धार कसा होईल हाच विचार रात्रंदिवस करावा. आणि भगवंताची भक्ती करता 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 भगवंतावरचं वाढलेलं ऋण आणि भगवंतावरचं वाढलेलं ऋण आणि ते ऋण फेडण्याकरता स्वतः भगवान परमात्म्यानं विटेवरनं खाली उतरवून जगद्गुरु तुकोबरांना आग्रह करावा, तुकोबराय तुम्ही आमच्याकडे काहीतरी मागा. तुकोबराय म्हणतात मागणं सोपं नाही देवा. मागतं कोण हो? कारण मागणीचे प्रकार शास्त्रकारांनी सांगितले. आमचे श्री गुरु नेहमी कीर्तनातून सांगतात मागणी एकतर सवयीतून होते, गरजेतून होते, नाहीतर परंपरेतून होते. ऐका, एक मागणी सवयीतून आहे, दुसरी मागणी गरजेतून आहे आणि तिसरी मागणी ही परंपरेतून आहे. एक तर मागण्याची लोकांना सवय असते, एक तर गरज असते, नाहीतर मग त्यांची परंपरा असते. मग का हो? गरज असते म्हणजे समजा या सोमटाण्या गावामध्ये मी आलो, मला आपलं गाव आवडलं, एवढं गोड तुम्ही कीर्तन ऐकतायत, एवढी शांतता प्रदान करतायत, मला असं वाटतं आता नाशिक सोडावं आणि इथंच काहीतरी 2-4 हजार स्क्वेअर फीट जमीन घ्यावी आणि इथं मी घर बांधावं.
मी बंगला बांधायचं ठरवलं. माझं बजेट होतं 45 लाखाचं, माझ्याकडे 40 लाख रुपये जमा झालेत. किती जमा झालेत बोला पटकन, किती? 40 लाख. 40 लाख जमा झाल्यानंतर मला 5 लाख रुपये कमी पडायला लागलेत. म्हणून मी पटकन तुकाराम भाऊला फोन केला आणि तुकाराम भाऊला म्हणलं, तुकाराम भाऊ 5 लाख रुपये लागतात, एवढं रामनवमीचं सीझन झालं की देऊन टाकतो, 5 लाख रुपये देतात का? तुकाराम भाऊ देणार की नाही तुम्ही? हाव तर म्हणा, इज्जत जायची राव. हाव नाही काही, हाव मागणार नाही पण हाव तर म्हणा. हाव महाराज लाजता येते बघा. ऐका, आता मी मागितलेले पैसे मला सवय नव्हती, माझी परंपरा नव्हती, पण मला त्याची काय होती? गरज होती, म्हणून मी मागितली. काही मागणी या गरजेतून आहेत, काही मागणी या सवयीतून आहेत. काही काही लोकांना मागण्याची सवय असते हो, किती द्या तरी ते म्हणतात अजून थोडं भेटलं असतं ना बरं झालं असतं. काय झालं बाबा, कीर्तन संपलं, कीर्तन संपल्यानंतर सर्व लोक आपापल्या घरी निघाले. आता आमच्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये लोक वस्तीवर राहतात, म्हणजे आपल्या आपल्या मळ्यात राहतात, शेतात राहतात. कीर्तन संपलं आणि ते वस्तीवर जायला लागलं. येताना रोड चांगला होता, पण जाताना कोणीतरी मध्ये काडी केली आणि बुलडोजरने 10 फूट खोल खड्डं खोदून ठेवलं. याला रात्रीचं दिसलं नाही, हे कीर्तनाचा विचार करत करत त्या खड्ड्यात पडलं. गावाच्या अर्ध्या किलोमीटरवर ते खड्डं होतं, त्या खड्ड्यात जाऊन तो पडला. आता त्याला वरती निघता येईना म्हणून त्याने ओरडायला सुरुवात केली, आवाज द्यायला सुरुवात केली, अहो कोणी आहे का? माझा आवाज येतोय का? नाना, काका, बाबा मला बाहेर काढतात का? असं म्हटल्यानंतर बरीच मंडळी अजून मंडपातच, सप्ताहाच्या मंडपात होती. लोक पटकन धावली, कोण आहे कोण आहे कोण आहे? बॅटरी लावून चेक केलं, अहो नाना तुम्ही कस काय? अहो म्हणले माहिती नाही, बॅटरी नाही, काही नाही, खड्डं दिसलं नाही, पडलो बा, बाहेर काढता का मला? म्हणले मग तुम्हाला नाही काढायचं तर कोणाला काढायचं? एक काम करा ना, बाहेर यायचं ना. म्हणले हो, द्या हात, पटकन बाहेर काढतो. नाना म्हणले नाही नाही मला बाहेर काढा. म्हणजे मग हात द्या ना. म्हणले नाही नाही मला बाहेर काढा. असं करता 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 1 तास झालं. अख्खं गाव तिथं जमा झालं. सर्व म्हणायचे, अहो नाना हात द्या, हात देणार नाही तर तुम्ही बाहेर येणार कसे? पण नाना हात देईना, नाना काही बाहेर येईना आणि मधून ओरडायला लागलं, मला बाहेर काढा, मला बाहेर काढा. 1 तास झाला आणि त्या गर्दीला सरसावत सरसावत एक व्यक्ती पुढे आला आणि त्यानं ढुंकून बघितलं त्या खड्ड्यात. म्हणे नाना अरे तू या खड्ड्यात कसा? लोक विचारू लागले, तुम्ही ओळखतात म्हणजे? माझा शेजारी आहे म्हणले. कोण आहे? खरं सांगू का, तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सिक्रेट सांगतो राव. आपल्या घराविषयी जेवढं आपल्याला माहिती नसतं त्याच्यापेक्षा दुपटीनं जर कोणाला माहिती असेल त्याला शेजारी म्हणतात. कोणाला? ज्याच्या विचाराने माणूस होतो नेहमी आजारी, तो भला मोठा आपला शेजारी. नाना अहो शेजारी आहे. अहो म्हणले तुमचा शेजारी मागच्या 1 तासापासून म्हणतो बाहेर काढा ना, हात मागितला तर हात देत नाही, म्हणते तसं येणार नाही, तुम्ही माग सारखा. येणं सर्वांना माग केलं, बटन उघडलं, शर्ट फोल्ड केलं आणि म्हणे नाना बाहेर यायचं का? म्हणले हो. म्हणे मग घ्या हात. त्यानं पटकन हात घेतला आणि बाहेर आलं. लोक म्हणे काय बावरट आहे, मागच्या 1 तासापासून म्हणतो द्या हात बाहेर काढतो, द्या हात बाहेर काढतो, येत नाही. तेवढ्यात तो शेजारी म्हणू लागला, अरे म्हणले बाबा तसं नाहीये, तुम्ही द्या म्हणलं म्हणून ते आलं नाही, कारण त्याला फक्त घेण्याची सवय, देण्याची नाही. कळतंय का? मी घ्या म्हणलो तेव्हा ते वरती आलं. म्हणजे काही ज्या मागणी आहेत त्या सवयीतून आहेत, पण काही मागण्या आहेत ज्या परंपरेतून आहेत. बघा तुम्ही जर तुळजापुराला गेलेत, महाराष्ट्रातलं आराध्य दैवत म्हणजे तुळजापूरची तुळजा भवानी. जर तुम्ही तुळजापूरला गेलेत तर गर्भ श्रीमंत घरातल्या स्त्रिया अंगावर सोनं नाणं परिधान केलेले, थोड्या थोड्यानं सोनं अंगावर परिधान केलेलं आहे, पण परडी हातात घेतली रे घेतली की पुढची 10 घरं ती मागितल्याशिवाय राहत नाही. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दाना लागो, महिषासुर मर्दाना लागो, त्रिविध तापाची करावया झाडे, त्रिविध तापाची करावया झाडे, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागेन, आंब्याचा जोगवा मागेन, आईचा जोगवा मागोनी ठेवीन. गर्भ श्रीमंत घरातल्या स्त्रिया, पण त्यांनी जोगवा मागावा का हो? सांगा, गरज होती का? नाही. सवय होती का? नाही. पण त्यांची परंपरा होती म्हणून त्यांनी मागितलेलं आहे. काही मागणे हे अमानुते, वडिलांची रीत जाणत असे, वडिलांची रीत जाणत असे, काही मागणे अमानुते, वडिलांची रीत जाणत
विचार केला तर जगद्गुरु तुकोबरायांची परंपरा नाही. काही मागणे हे आम्हानोचित वडिलाचे रीत जाणत असे. मग तुकोबरायांना सवय होती का? अजिबात नाही. बरं, गरज होती का? 14 गाव की महाजनकी होती जगद्गुरु तुकोबरायांकडे. जर तुम्ही बारकाईनं विचार केला तर नाथ बाबांपेक्षाही गर्भ श्रीमंत संत म्हणजे जगद्गुरु तुकोबर आहेत. पण चुकलं आमचं की आम्ही तुकोबरांची फक्त गरिबी दाखवली, तुकोबरांची श्रीमंती आम्ही कधी दाखवली नाही. पण तुकोबराई गर्भ श्रीमंत होते. गरज नाही, सवय नाही. कस काय गरज असणार आहे हो? सोपं वाक्य बोलतो, डेरिंगनी बोलतो, थोडं खालचंय, पण तुम्ही पचवून घेणार मला खात्री आहे. जगद्गुरु तुकोबरांच्या एका अभंगावर कीर्तन करता करता आमच्यासारख्या एखाद्या पट्ट्याची 300-400 करोडची प्रॉपर्टी होते. एका अभंगावर जर 400 करोडची प्रॉपर्टी होते तर विचार करा त्या जगद्गुरु तुकोबराय किती श्रीमंत असतील. विठ्ठल तुकोबरायांना गरज नाही, सवय नाही, परंपरा नाही, तरी का मागतात? कारण भगवंताचा अट्टहास होता तुकोबराय. भक्तीचं ऋण वाढलेलं आहे. या भक्तीच्या ऋणातून उतराई होण्याकरता तुम्ही काहीतरी मागा. तुकोबराय म्हणतात, देवा माझी परंपरा नाही, मी मागणार नाही. पण भगवान परमात्मा ऐकत नाही. भगवान परमात्मा विटेवरनं खाली उतरले, तुकोबरायांकडे बघू लागलेत. कमीत कमी मागण्याची आस पाहे मुखाकडे. अरे मनात जरी आलं तरी चिंतिल्या रोकडे मनोरथ. तरी तुकोबराय मागत नाही. शेवटी भगवान परमात्म्याने हात जोडले. तुकोबराय माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं. तुकोबराय म्हणतात, आपला पिंड नाही देवा मागण्याचा, पण म्हणसे काही मागा. तू म्हणतोस ना, मग मी मागतो. पण देवा अट मात्र एक आहे. काय? मी मागितल्यानंतर असं म्हणू नको की ते उडं सोडून काही पण मागा. म्हटले नाही, तुम्ही मागा तुकोबराय, मागा. तर मग तुकोबराय म्हणतात, देवा द्यायचंच असेल ना तर एकच काम कर. मी आतापर्यंत सर्व गोष्टींचा अनुभव घेतला देवा, पण खरं सांगू, माणसाच्या जीवनाचं भलं जर कुठे होत असेल तर ते फक्त संतांच्या संगतीमध्येच आहे. माणसाच्या जीवनाचं भलं ज्या संतांच्या संगतीमध्ये आहे, देवा त्यांची संगत मला घडू दे. अभंग जोरदार टाळी वाजवली पाहिजे. तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. तुकोबराय म्हणतात, देवा मला द्यायचं असेल ना तर मग एकच दे. काय? तुका म्हणे भले जिने संत संगष्टने. देवा माझ्या जीवनाचं भलं त्याच्यातच आहे. कशात? संतांची संगती मला घडू दे देवा. याच्या पलीकडे मला काही नकोय. ऐसे आवडते मना.